भारतीय जनता पार्टी हा जगातला एक नंबरचा पक्ष बनलेला आहे। मी सर्वप्रथम माझे गुरु सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्याचबरोबर राज्याचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब या दोन्ही सन्माननीय नेत्यांचं खूप खूप मनापासून आभार मानतो। खूप चांगली संधी, खूप मोठी संधी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये काम करण्यासाठी त्यांनी मला दिलेली आहे आणि मी खरं तर फार उत्साही आहे। मी कामाला ऑलरेडी लागलेलो सुद्धा आहे आणि मी बघतोय की काल दिवसभरामध्ये माझ्या टीमनी हे केलं, जवळजवळ 1000 पेक्षा जास्त फोन कॉल संपूर्ण राज्यामध्ये आले। त्यामुळे खूप उत्साहाने युवा पिढी जोडण्याची मी कामाला ऑलरेडी लागलेलो आहे आणि मी खूप एक्साइटेड आहे जनरली। त्याचबरोबर माझं संपूर्ण परिवार ज्यांच्या आशीर्वादामुळे आजपर्यंत कुठल्याही क्षेत्रात काम करत आलेलो आहे, तर त्यामध्ये यशस्वीपणे मला त्यामध्ये चांगले रिझल्ट्स मिळत गेलेत। असे माझे वडील सन्माननीय खासदार धनंजय महाडिक साहेब, माझी आई अरुंधती महाडिक, माझे दोन्ही बंधू पृथ्वीराज महाडिक, विश्वराज महाडिक, या सर्वांचं सहकार्य मोठ्या प्रमाणात मला नेहमी लाभलेलं आहे आणि आज ह्या पदावरती काम करत असताना मला सांगू वाटतंय की संपूर्ण महाराष्ट्रामधल्या छोट्यातल्या छोट्या गावापासून मोठमोठ्या शहरांपर्यंत सर्व युवकांचा आवाज बनेन। त्यांचे युवकांचे जे स्वप्न आहेत ते अंमलात आणण्यासाठी किंवा प्रत्यक्षात आणण्यासाठी काम करीन आणि मला आपल्या माध्यमातून आवाहनसुद्धा करायला आवडेल की माझासुद्धा आता राजकीय प्रवास चालू होतोय, परंतु ह्याच्या आधी मी एक खेळाडू म्हणून माझी ओळख आहे। माझा एक समाजसेवा मी मोठ्या प्रमाणात करतोय। त्याचबरोबर ऑन्ट्रप्रिनरशिपमध्ये किंवा बिझनेसमध्ये काम करतोय। त्यामुळं ह्या पक्षासारखा मी सुद्धा एक ऑलराऊंडर आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक आवाहन करायला आवडेल की संपूर्ण राज्यामधल्या युवकांना ज्यांना कुणाला राजकीय क्षेत्रामध्ये काम करायचं आहे, समाजसेवेमध्ये काम करायचं आहे, कलाक्रीडामध्ये काम करायचं आहे, उद्योगमध्ये काम करायचं आहे, रोजगारासाठी काम करायचं आहे, त्यांनी सर्वांनी आता इथून पुढं माझ्याशी या पक्षाशी जोडले जावा, कारण आम्ही सगळेजण तुमच्यासाठी इथून पुढं भविष्यात मोठ्या प्रमाणात काम करणार आहे। मात्र गेला तरुणांचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे रोजगारांसंदर्भामध्ये, कारण की आता राज्यात आणि केंद्रात देखील तुमचं सरकार आहे, त्यामुळे एक मोठी जबाबदारी नवीन रोजगारांसंदर्भात, त्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने काम करता? आम्ही आता खास करून सर्वप्रथम स्किल डेव्हलपमेंट सेंटर्स आणि इन्क्युबेशन सेंटर्सवरती जास्त भर देऊन काम करतोय। अजूनपर्यंत कोल्हापूर जिल्ह्याच्या विषयामध्ये काम करत असताना आम्ही IT पार्कवरती सर्वच कोल्हापूर जिल्ह्यामधले महायुतीचे नेते मंडळी मिळून काम करत आहेत आणि त्यावरती भर देऊन काम चालू आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काही दिवसात आपल्याला ते होताना सुद्धा दिसणार आहे। परंतु आता कोल्हापूरच्या बाहेर पडून संपूर्ण राज्यामध्ये आता माझा इथून पुढं प्रवास होईल, सर्व युवकांच्या भेटी होतील आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये रोजगार संदर्भात काही गरजा आहेत या सर्व मी वरिष्ठ लेवलला मांडून ते गोष्टी अंमलात आणण्यासाठी काम करणार।